ना जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासमोर खोटं बोलत असते ना, तेव्हा ज्या व्यक्तीसमोर पहिली व्यक्ती खोटं बोलते ना, तर त्या अनुभवी व्यक्तीला सगळं कळत असतं. की अरे असं घडलेलंच नाहीये, असं घडणारच नाहीये, असं होणारच नाहीये. हे काहीतरी आपल्याला तेल, मीठ, मिरची लावून सांगतात हे. एवढं मात्र नक्की. कारण का? ती व्यक्ती काही मूर्ख आहे का? का वेडी आहे का? का वेड्याच्या हॉस्पिटलमधून आलेली आहे का? का तिने जिंदगीमध्ये कधीच काही खरे खोटे चेहरे बघितले नाही का? अनुभवी आहे, एवढ्या दिवसाचा अनुभव आहे, एवढे आयुष्य गेलेलं आहे, खडतर आयुष्य गेलेलं आहे. त्यामुळं कोणाच्या समोर किती खोटं बोलायचं आणि कसं खोटं बोलायचं ह्याचा पहिला अभ्यास करायला लागतो, माहिती का? आणि त्याच्यानंतर खोटं तयार करावं लागतं. की उठसूट खोटं बोल, उठसूट खोटं बोल, ह्यानी काही होत नसतं. समोरची व्यक्ती ओळखून जाते. अरे डाल में कुछ काला है बरं का. काय सारखं खोटं बोलायची गरज लागते ह्यांना? काय खोटं बोलायचं एवढं? हां? काहीतरी खोटं बोलण्यासाठी त्यांची काहीतरी लपवाछपवी असते. त्यामुळंच लोकं खोटं बोलतात. अरे पण समोरचा त्याच्यापेक्षा हुशार आहे ना. तुमच्यापेक्षा कितीतरी उन्हाळे, पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत. हां? एवढं लक्षात ठेवायचं. म्हणता तपेलं ओळखणारे लोकं पण आहेत.